नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। होळी रे होळी पुरणाची पोळी। पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की आपल्या मराठी माणसाच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा हा पदार्थ आहे। पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं म्हटलं की आपण कुठल्या तरी सणाची वाट पाहतोच, कारण आधीमध्ये कधीही करायचं म्हटलं तर कंटाळा करतो, पण सण आला म्हटलं की आवर्जून बनवतो आणि नुसतीच पुरणपोळी करून स्वयंपाक पूर्ण होत नाही। त्यासाठी कटाची आमटी ही मात्र करावीच लागते, तरच पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण होतो। तर आज आपण आमच्या सोलापुरी पद्धतीने तिखट झणझणीत मस्त तर्रीदार अशी कटाची आमटी बनवणार आहोत। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पुरणाची डाळ शिजवून त्याची येळवणी काढून घेतलेली आहे। आमटी किती बनवायची त्यानुसार आमटीसाठी थोडीशी डाळ शिजलेली जास्त काढून घ्यायची। इथे मी फक्त 5 ते 6 जणांसाठी आमटी बनवणार आहे, त्यानुसारच येळवणी बनवून घेतलेली आहे। आता आपल्याला आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघूया। 2 चमचे खोबरा खीस। आमटी जर एकदम चविष्ट आणि खमंग बनवायची असेल तर त्यासाठी मात्र तुम्ही खोबऱ्याचाच वापर करा। माझ्याकडे खोबरं नव्हतं म्हणून मी खोबरा खीस घेतलेला आहे। 1 इंच 10 ते 15 लसूण पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, 2 मीडियम कांदे पातळ स्लाइस मध्ये कापून घेतलेत आणि भरपूर सारी कोथिंबीर। आमटीसाठी आपण 2 वाटण तयार करणार आहोत। एक तर पाणी न टाकता जाडसर वाटण करून घ्यायचं। माझ्याकडे थोडासा खोबऱ्याचा तुकडा होता, तो मी बारीक कापून घेतलाय। 2 हिरवी मिरची, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि 1 कढीपत्त्याची काडी टाकून हे मिक्सरला पाणी न टाकता जाडसर वाटण करून घ्यायचं। तर वाटण इथे आपलं मस्त तयार झालेलं आहे। गॅसवर कढई मी गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। वरून 1 चमचा तेल टाकून हा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये अद्रक लसूण टाकून हा कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। लक्षात असू द्या, आमटीसाठी असाच कांदा भाजून घ्यायचा, तरच आमटी तुमची एकदम चविष्ट होते। आमटीला कलरही तसाच छान येतो। आता यामध्ये लगेच खोबरा खीस टाकून तोही कांद्याबरोबर परतून घ्यायचा। खोबरा खीस ही कांद्यासारखाच कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून तेही ह्या मसाल्यासोबत परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। तर हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मगच मिक्सरला वाटण करून घ्यायचं, तेही पाणी टाकून। तर पहा, मस्त इथे आपलं वाटण बारीक करून झालेलं आहे। आता आपण आमटी करायला सुरुवात करूया। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, थोडंसं हिंग आणि मिक्सरला जे आपण पहिल्यांदा वाटण केलेलं होतं न पाणी टाकता, ते वाटण या तेलामध्ये टाकून परतून घ्यायचंय। वरून थोडासा कढीपत्ताही टाकायचंय। हे वाटण छान परतून झालं की दुसरं जे वाटण आपण पाणी टाकून वाटून घेतलेलं होतं ते वाटण टाकून छान मिक्स करून घ्यायचंय। आता हे मसाले आपल्याला जास्त वेळ शिजवायची तेलामध्ये काहीच गरज नाही, कारण आपण ऑलरेडी हे मसाले भाजून घेतलेले होते। आता ह्यामध्ये 2 चमचे काळं तिखट टाकून घ्यायचंय। हे सोलापुरी काळं तिखट आहे। हे काळं तिखट जर वापरलं तर तुम्हाला दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज लागत नाही। जर तुमच्याकडे घरचा मसाला नसेल तर ह्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला, लाल तिखट चवीनुसार, जिरा पावडर, धना पावडर आणि मटण मसाला टाकून हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि लगेच यामध्ये थोडंसं पाणी टाकून हा मसाला मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचे। तर पहा, मस्त हा मसाला भाजून झालेला आहे। ग्रेव्ही बघू शकता काय मस्त झालेली आहे। असा मसाला छान मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत भाजून घेतला की मग आमटीही आपली तशीच चमचमीत होते। आता ह्यामध्ये येळवणी टाकून घ्यायची। तर पहा, आता आमटी आपल्याला पातळ घट्ट करायची असेल त्यानुसार पाणी कमी जास्त टाकायचंय। इथे मी न जास्त घट्टही ठेवली न जास्त पातळही केलेली नाही, अशी मीडियम पातळ केलेली आहे। आता याला छान एक उकळी येऊ द्यायची आणि मगच गॅस लो करून वरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं शिजून घ्यायची। आमटी जितका वेळ तुम्ही मंद गॅसवरती शिजवाल तितकीच आमटी ही चवदार लागते। तर पहा, 10 मिनिटं ही आमटी मी शिजून घेतलेली आहे लो गॅसवरती। इथे मी गॅस आता बंद केलेला आहे। आमटीला कट बघू शकता काय भन्नाट आलेला आहे। आमटी बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी ही चवदार रंगतदार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून ही आमटी आता सर्व करायची। आमटी ही आपली पुरणपोळी सोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे। सोलापुरी पद्धतीने तिखट झणझणीत
कटाची आमटी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा। आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।